दादाजी आढाव यांच्या आत्मक्लेश आणि कुपोषणाचा आणि त्यासाठी उशीर नको म्हणून उद्धव ठाकरे साहेब अगदी घाईघाईनं पुण्यात पोहोचले आणि जाताना आम्हाला आपले नेते भेटले. इथे काय आले होते मला कळलं नाही. त्यांनी कारण सांगितलं उद्धव साहेब की त्यांनाही शंका आहे एवढं कसं काय हातामध्ये आमच्या हा कलश आला सत्तेचा. पण मी एकच सांगेन या पुण्यामध्ये यापूर्वी अनेक क्रांतिकारक घटना घडलेल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून संयुक्त महाराष्ट्रापासून अनेक सामाजिक राजकीय चळवळीचे केंद्रस्थान हे पुणे राहिले आणि या देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी सुद्धा या पुण्यामध्ये पडलेली आहे आणि त्यासाठी मंचावरती स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित आहे. साधारण इतिहास असं सांगतो की महाराष्ट्रात ठिणगी पडली का देशात वणवा पेटतो. संपूर्ण देश आजच्या या आपल्या बाबांच्या उपोषणाकडे पाहते. 3 दिवसापूर्वी आम्ही दिल्लीला मी शरद पवार साहेब आणि दिग्विजय सिंग बसलो होतो आणि तेव्हा आंदोलन सुरू झालं होतं आणि आमचं असं ठरलं की हे आंदोलन सोपं नाही, साधं नाही, त्याच्याकडे आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे. 95 वर्षाचे बाबा आढाव देशाच्या या स्वातंत्र्य लढ्यासाठी उतरलेले आपण सगळे काठावर उभे राहिलेलो आहोत. हे बरोबर नाही. आपल्याला सुद्धा या प्रवाहात सामील व्हावं लागेल तर या देशामध्ये जे आपल्याला परिवर्तन घडवायचे, हुकुमशाही घालवायचे, त्याला आपल्याला यश मिळेल. मला बाबांचा एक विषय मागायची आवडला तो म्हणजे गौतम महाराजांचा. गेले 4 दिवस आम्ही पार्लमेंटला सकाळी 11 वाजता जातोय आणि 11:03 बाहेर येतोय. कारण 11:01 आम्ही राज्यसभेच्या चेअरमनला सांगतो की आम्हाला भ्रष्टाचारावर बोलायचं आहे. देशाच्या उद्योगपतीनं कसा देश लुटलाय पण अडाणीचं नाव घेण्याआधीच पार्लमेंट बरखास्त केली जाते. म्हणजे त्यांना अडाणीची भीती वाटते का आमची भीती वाटते हे आम्हाला कळायला मार्ग नाही. हा देश, ही मुंबई, हा महाराष्ट्र, मला तर भीती वाटते. मगाशी इतका सुंदर परिसर आहे फुलेवाड्याचा, इथे अडाणीला येऊ देऊ नका. इथे सुद्धा तू एखादा टॉवर उभा करेल. कारण जिथे जिथे त्यांना महाराष्ट्रामध्ये उत्तम जागा दिसतात, भूखंड दिसत आहेत, तिथे ती जागा अडाणीला देण्याचा ठराव कायदेशीररित्या केला जातो. जी मुंबई आम्ही 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळवली ती मुंबई आज सहज अडाणीच्या घशात जाताना दिसते. जर शिवसेना नसती तेवढ्याला मुंबईचा सातारा अडाणीच्या नावावर झाला असता. आम्ही आहोत म्हणून मुंबई अजून वाचले. पण आज एक चांगला असा नवीन आपल्या आंदोलनाचा प्रवाह सुरू झालेला आहे. बाबांना त्यासाठी आत्मक्लेश आंदोलन करावं लागलं. आम्ही अस्वस्थ होतो पण आता पुढली जबाबदारी उद्धव साहेब आपल्या सगळ्यांची आहे. हे नेतृत्व आपल्याला सगळ्यांना हातात घ्यावं लागेल आणि महाराष्ट्राच्या गावागावामध्ये जाऊन हा जो विषय आहे, हा विचार आहे तो न्यावा लागेल. मी बाबांचे आभार मानतो की त्यांनी आज आपलं आंदोलन मागे घेतलं. आपण सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन करत आहात. आंदोलन हे आमच्यासाठी आंदोलनच आहे. बाबा म्हटलं का आंदोलनच आहे, दुसरं काय त्यांचा विचार. आणि ते बरोबर बोललं आणि त्यांच्यावर थोडीफार टीका केली आणि तुम्ही आमचं नेतृत्व करता. असो, हा महाराष्ट्र उद्योजी म्हटले त्याप्रमाणे मर्दांचा महाराष्ट्र, लेचापेचांचा हा महाराष्ट्र नाही. ते लवकरच अडाणीलाही दिसेल, मोदीलाही दिसेल, अमित शहालाही दिसेल एवढं सांगतो आणि तुमचं रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता के